आम्ही चाललो आहोत बदलापूरच्या खंडोबा मंदिरला. तर मग चला. पायऱ्या चढायला सुरुवात केली. आपण आलो आहे बाणाईच्या मंदिरात. मुसळधार पावसामुळे पायऱ्यावरून छोटे छोटे झरे वाहत होते. जोरदार पाऊस असल्यामुळे काही जण अर्ध्यातच खाली गेले. मग आम्हीच वरती गेलो. मित्रांनो, 500 पायऱ्या चढायचे होते. आम्ही अर्ध्यातच थकून गेलो. पण आम्ही नाही थांबलो. आपण बघत आहात सोनल दीदीची क्रिएटिव्हिटी. 350 पायऱ्या झालेत. 350. वाव, किती मस्त झरे वाहत आहेत. पावसाला वैतागून शेवटी भिजतच चढलो. फायनली 500 सीढ़्या चढलो आहोत. आम्ही मंदिरात पोहोचलो. वर चढल्यावर सर्वात आधी खंडेरायांचं दर्शन घेतलं. तेव्हा जाऊन मनाला शांती भेटली. सर्वांना सुखी ठेव रे खंडेराया. एवढं चढून असं वाटत होतं की खरोखरच्याच जेजुरीला आलो आहोत. आणि बघा मित्रांनो, कसे ढग पडत आहेत. वाव, ऑसम यार. खंडोबाचं दर्शन घेऊन आम्ही रवाना झालो आहोत कोंडेश्वर. रविवारची सुट्टी असल्यामुळे किती गर्दी होती. आणि मित्रांनो, कोंडेश्वरला पोचल्यावर बघतो तर काय, जिकडे बघावं तिकडे धबधबे, जिकडे बघावं तिकडे धबधबे. मस्त धबधबे बघितले, डोंगर बघितले, घनदाट जंगल बघितलं, पावसाचा आनंद घेतला, अजून भरपूर बघितलं आणि शेवटी कोंडेश्वराचं दर्शन घेतलं. खंडेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन आम्ही घरी निघालो. आणि मित्रांनो, आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हो, तुम्ही चॅनलला नवे असतील तर सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. बाय बाय. राम कृष्ण हरी.